नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सकाळची जेवण वगैरे झाल्यानंतर आहो गेले होते आरंगावला सासूबाईंना पार्सल घेऊन जेवणाचा डब्बा वगैरे। त्यानंतर मग आमची जेवण झाली आणि दुपारचे जवळपास 2-2:30 वाजले होते। त्यानंतर आम्ही सर्वजण निघालो शॉपिंगला, कारण भाऊबीज घ्यायची होती, म्हणजेच आहोंना आम्हाला आणि पिलूला कपडे घेणार होते। आम्ही डायरेक्ट पोहोचलो याचू गुगळेच्या गोडवानला। तिथं पिलूसाठी ड्रेस पाहिला तर त्यांनी एवढे व्यवस्थित दाखवले नाही। त्यानंतर बाकी मग आमच्या साड्या वगैरे घेतल्या, त्याचबरोबर मी अंशूसाठी एक ड्रेस घेतला, मामीसाठी एक साडी घेतली आणि आमच्या साड्या घेऊन आम्ही निघालो। मग डायरेक्ट गुगळेचं जे मेन शॉप आहे तिथं गेलो, आहोंचे आणि पिलूचे ड्रेस घेतले, तिथून निघालो आम्ही घरी जाण्यासाठी। तर ही आहे जामखेडची बाजारपेठ। सर्व शॉपिंग होता करता आम्हाला रात्र झाली होती। घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केले आणि मग आम्ही तिथंच झोपून घेतलो। घरी जाणार होतो परंतु खूप जास्त उशीर झाला, त्यामुळे मग आम्ही रात्रीचं तिथंच थांबून दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 8 वाजता पोशाख बदललेला आहे। ड्रेस घालतो, मला देखील साडी वगैरे घालायची आणि लगेचच निघायची। हा जो मुलगा आहे ना छोटा, तो माझ्या भावाचा मुलगा आहे आणि तो आहोंकडे खूप छान पद्धतीने राहतो। तसा तो एवढा त्रास देत नाही, परंतु सरांकडे खूप जास्त वेळ जातो आणि म्हणजे काय माहिती तिथे गेल्यानंतर तो अगदी शांत बसतो। तिथून आम्ही सकाळी 8:30ला आमच्या घरी पोहोचलो। त्यानंतर स्वयंपाक, जेवण, भांडे वगैरे झाल्यानंतर आम्ही दुपारच्या वेळेत चाललेलो आहोत आमच्या शेतामध्ये। तर अण्णा जनावरं घेऊन आधीच गेलेले होते, सासूबाई घरी होते आणि आज आम्ही शंभूला घरीच ठेवलेलं। मी, आहो, पिल्लू, गुड्डू आम्ही 4 जण गेलो होतो, कारण ऊन जास्त होतं आणि वातावरण अगदीच दमट होतं, त्याच्यामुळे शंभूला घरीच ठेवला। आणि आजीबाई नसताना शंभू देखील तेवढे कम्फर्टेबल नसतात आमच्यासोबत, त्यासाठी मग त्यांना ठेवलं। आणि गुड्डूचा काहीच प्रॉब्लेम नाही, गुड्डू आमच्यासोबत अगदी छान असे राहतात। तर आम्ही 4 जण गेलो शेतामध्ये। तर आज आमचं काम होतं, ही जी केळी पिकलेली आहे ना, म्हणजे केळीचा गड, तर तो काढून घेऊन जायचं होतं। यासाठी अण्णांनी आहोंना सांगितलं होतं की तुम्ही दुपारी शेतात या। तर आम्ही सर्वजण शेतामध्ये गेलो आणि इथं केळीचा जो गड आहे तो अगदी छान असा पिकलेला आहे, म्हणजे त्याला काही केळी ना अगदी पिकलेल्या देखील आहेत। म्हटलंच थोडक्यात ते पाणी कुठे ते चालू इथं खेळायचं बुडापासूनच का? हाताला लागलं। कापती का ती लगेच? आणि पुन्हा फुटतं का ना त्याला? चिलट झाले त्याला। मुंग्या काढावर का सगळं? मला बी इकडे लागले गोड आहे का हो? एकदम मस्त।
तुझा इथं आवाज येतोय पूर्ण हेच काढून देईन ना, ना. झाड फुटून काढून मला नाही येत. मग नको माझ्याकडे दे ना. नाही भेटणार, नाही भेटणार भेटत. छान आहे. तिकडे बघ पाणी केवढं आहे. मामा केवढं पाणी आहे ना तिकडे. हळू हळू चला. मम्मी माझी चप्पल घसरती. चल मी धरते. बघ माझी चप्पल कशी. चला. केळीचा गड उतरवला, त्यानंतर लिंब काढली थोडीशी आणि खाली आलो. पेरू खाल्ले. त्यानंतर सर्व जी काही फळांची झाडं आहेत ती पाहिली. सर्व फळांना म्हणजे छान अशी फळं लागलेली आहेत. पपई आहे, चिकू आहे, पेरू, आंबे देखील आहेत आणि सर्वच फळांना छान फळं देखील येत आहेत. आता आम्ही खाली आलोय तळ्याकडं. राहो गुड्डू आणि पिल्लूला दाखवत होते की एका दगडाचे किती टप्पे होतात ते ट्राय करत होते आणि त्यांना छान जमते, परंतु लेकरांना कुठलं जमणार. वरती अण्णांनी लेकरं येणार आहेत म्हणून मोटर चालूच ठेवली होती बोरची, तर रिकामं पाणी सोडून दिलेलं होतं यांना खेळण्यासाठी जरा वेळासाठी, कारण सर्व शेतामध्ये पाणीच पाणी आहे. यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणामध्ये झाला आहे, त्याच्यामुळं तळ्याला हे सांगत होते की 20 वर्षानंतर पाणी आलं आहे. आता आमच्या लग्नाला झाले 12-13 वर्ष, त्या अगोदर बरेच वर्ष आलेलंच नव्हतं. तर यावर्षी म्हणजे आमची निम्मी शेती तर पाण्याखालीच गेली आणि आमची मेन जी नवीन विहीर आहे ती देखील पूर्ण पाण्यातच आहे. चुलतीरांची त्यांची देखील याच पाण्यात आहे, परंतु इथं जवळ आहे. पिल्लूची चप्पल खराब झाली होती कारण पाण्यात खेळले आणि त्यानंतर जी चिकट माती ना त्याच्यामुळं पिल्लूची जी चप्पल आहे ती स्लिप होत होती, तर मग त्याने काढून ठेवली. तर इथं धुवून घेत होते मी. त्यानंतर आम्हाला जायचं होतं घरी, कारण आज आमचे येणार आहेत ननंदबाई दोघी देखील, परंतु छोट्या ताई अगोदर येणार आहेत. तर पिल्लू आणि गुड्डूला खेळायची होती माती, म्हणजेच त्यांना कोप बनवायची होती, त्यासाठी ते थांबलेले होते. अचानक एवढं वातावरण खराब झालं, म्हणजे एकदम ढग वगैरे भरून आले आणि पाऊस थोडा थोडा यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे मग आम्ही पटकन उठलोत. इथं तुम्ही पाहू शकता ते तसले छोटे छोटे घोडे का काय म्हणतात ना, किडे वगैरे ते निघले होते आणि त्यांच्यानंतर लगेचच पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होतो. आता बरेच म्हणजे पावसाचा अंदाज जे सांगतात ते सांगत असतात की हे काही किडे वगैरे आहेत, पक्षी आहेत, ते आसपास उडायला सुरुवात झाली की पाऊस येतो. ते खरंच आहे. त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट शेतातून गावात आलो. तर इथं मंदिरामध्ये जायचं होतं, कारण ताईंना यायला वेळ होता. त्यांची जी बस होती ती थोडीशी लेट झाली, त्यामुळं हे बोलले की आपण गाडीत बसण्यापेक्षा मंदिरात जाऊया आणि आमचं छान असं दुसऱ्यांदा देखील दर्शन झालेलं आहे. दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही ताईंना घेण्यासाठी स्टँडवरती गेलो, कारण ताई आणि आमची भेट 3 वर्षानंतर होणार होती. त्या एकट्याच आलेल्या आहेत आणि त्यांचे मिस्टर म्हणजे भाऊ देखील तिथं गावात आलेले होते त्यांच्या वहिनीला वगैरे सोडण्यासाठी. तर ताई आहोंच्या गळ्यात येऊन पडल्या आणि माझा व्हिडिओ जो शूट करायचा होता तो राहूनच गेला. तर इथं आता छान अशी आमची गळाभेट झाली. त्यानंतर आता त्यांच्या जाऊबाई आणि त्या देखील तिथंच भेटल्या. तर आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर.